गॅस पुरवठ्यावर सरकारी मात्रा, LPG पुरवठ्याबाबत नियमावली जारी। देशात जाणवत असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। राज्यातील गॅस सिलेंडर वितरणाबाबत नवीन कडक नियम लागू केले आहेत। काळा बाजार रोखण्यासाठी आणि जीवनावश्यक क्षेत्रांना पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे। याचा थेट परिणाम शाळा आणि महाविद्यालय वसतिगृहावर पडणार आहे। सरकारने नवे नियम नेमके काय लागू केलेत याबाबत जाणून घेऊया। नवा नियम नेमका काय आहे? सरकारच्या वतीने गॅस सिलेंडर वितरणाबाबत नियमावली जारी करण्यात आली आहे। कोणत्या भागात कशा पद्धतीने गॅस पुरवठा करायचा याच संदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत। प्रामुख्याने शासकीय आश्रम, शाळा, अनुदानित शाळा, शाळा वसतिगृह, शासकीय खानावळ, मध्यान्ह भोजन, अंगणवाडी अशा सर्व संस्थांना 100% गॅस पुरवठा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या सर्व संदर्भात दररोजचा अहवाल सादर करण्याचे गॅस सिलेंडर एजन्सीला आदेश देण्यात आले आहेत। त्याचबरोबर उपाहारगृह 70% पुरवठा, औषध उद्योग 50%, बीज प्रक्रिया 50%, मत्स्यपालन 50% सिलेंडर पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत।